राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत राजेश गणेश केनी, माजी उपसभापती, तालुका चिटणीस, चषक 2025 श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली व ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या आयोजनात वाकडी येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावरती सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करत शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते, स्थानिक जनता व खेळाडू यांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेंद्र केनी यांनी 1 लाखाचे आर्थिक पाठबळ दिले असून न्यू जय मोटर्सचे मालक उद्योजक संजय गवळी यांनी मोटरसायकल देऊन योगदान दिले आहे. क्रिकेट स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी अनेकांचे पाठबळ लाभले आहे. विविध बक्षिसांच्या पाठबळात व सुंदर नियोजनात तालुका चिटणीस चषकला सुरुवात झाली असून अनेक खेळाडू, विविध क्षेत्रातील मान्यवर हे क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थिती दर्शवत आहेत. सदर स्पर्धा 11 एप्रिलपर्यंत असणार असून जास्तीत जास्त जनतेने सदर क्रिकेट स्पर्धा पाहण्याचा आनंद घेण्याचं आवाहन राजेश केनी यांनी केले आहे. अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा वाकडी. एक चांगली सुरुवात यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर खोला टाकला, वाईट यॉर्कर. 2 बलाढ्य संघर्ष येतात. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. मिस्टानी क्षेत्ररक्षकाच्या खाली जेल निसटला, जीवदान प्राप्त झालंय. आयुष्यमान भवाचा आशीर्वादच जणू दिला बॅटरला. कंकेशला बॅटने केल्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. एक स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली, परंतु पंच तट. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या तालुका चिटणीस चषकाच्या ह्या स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा हा दिमारकदार सोहळा आपण साऱ्यांनीच अनुभवलेला आहे. एक अतिशय चांगलं नियोजन, चांगलं मैदान, निसर्गरम्य असा परिसर, अशा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होतोय. मी या स्पर्धेमध्ये सहभागी साऱ्या संघांना त्यांच्या विजयी मोहिमेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. हा सोहळा आयोजित करणाऱ्या माझ्या साऱ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक अतिशय चांगली स्पर्धा या निमित्तानं आपण या ठिकाणी साकारलेली आहे आणि या स्पर्धेला घसघशीत असं पुरस्कार देणारे माझे सहकारी तालुका चिटणीस राजेश केनी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. एक अतिशय चांगली स्पर्धा सर्व बाजूनी यशस्वी होताना आपण अनुभवतोय. या स्पर्धेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रीराम क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या माध्यमातून तालुका चिटणीस चषक हा माझ्या नावाने या ठिकाणी त्यांनी जो ठेवलेला आहे, त्याबद्दल मी श्रीराम क्रिकेट संघ आणि चिंचवली ग्रामस्थ यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करायला मागेन. त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा होती ही वाकडी या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मी वाकडी ग्रामस्थांचं देखील या ठिकाणी अभिनंदन किंवा धन्यवाद व्यक्त करायला मागेन. खरं तर ही स्पर्धा माझ्या नावाने आहेपेक्षा ही स्पर्धा किती यशस्वी होते, किती चांगल्या पद्धतीनं इथलं नियोजन आहे, या गोष्टीबद्दल मी बोलणं पसंत करेन. मला असं वाटतं की गेली 10-12 दिवस हे सगळेच क्रिकेट संघाचे जे खेळाडू आहेत, श्रीराम क्रिकेट संघाचे खेळाडू असतील, मग विष्णू शेठ असतील, माधू शेठ असतील, या ठिकाणी माधूजी गायकर आहेत आणि माझ्या बाजूला ही सगळी असणारी जी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी मेहनत घेतात. माझं या ठिकाणी फक्त नाव देण्यात आलेलं आहे, पण याच्यामध्ये माझा खऱ्या अर्थानं जो रोल आहे तो अतिशय खारीचा वाटा देखील नाही आहे, अतिशय लहान रोल आहे, पण त्यांनी माझं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या ठिकाणी जी लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी बघत आहेत, सगळ्यांना माझी विनंती असेल की 7 ते 11 एप्रिलच्या दरम्यान ही स्पर्धा चालू राहणार आहे. आपण या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी श्रीराम क्रिकेट संघ आणि चिंचवली ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघताय की चांगली रोषणाई या ठिकाणी आहे, या ठिकाणी अंपायर्स चांगले आहेत, आपण पाहतोय की कॉमेंटेटर्स चांगल्या दर्जाचे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ह्या मंडळींनी मेहनत घेऊन चांगले गेस्ट या ठिकाणी येतील म्हणून निमंत्रणं देखील त्या पद्धतीनं केलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मी या स्पर्धेमध्ये 5 दिवस आपण पत्रकार बांधव देखील या ठिकाणी आलेले आहात
अगदी आमच्या एका मेसेजवरती आपण या ठिकाणी आलेले आहोत. सर्व मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय आणि ह्या स्पर्धेला जास्तीत जास्त मंडळींनी भेट द्यावी अशा पद्धतीच्या सदिच्छा देखील या ठिकाणी खेळ म्हणलं का टीमवर्क आलं आणि राजकारणातही टीमवर्क खूप महत्वाचं असतं. आगामी महापालिका निवडणुकीत टीमवर्क खूप महत्वाचं असेल. काय कार्यकर्त्यांना सूचित कराल आणि भविष्यातील महापालिका कशा प्रकारे टीमवर्कच्या माध्यमातून? या ठिकाणी मला असं वाटतं की क्रिकेट खेळताना यामध्ये राजकारण आणू नये ह्या मताचा मी निश्चितपणानं आहे. आणि राजकारण करत असताना क्रिकेटची जी टीम आहे किंवा ह्या टीम बऱ्याच गावामध्ये आपण बघितलं की चांगल्या टीम मग राजकारणामुळे फुटल्या जातात वगैरे अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळे खेळ आणि राजकारण हा भाग वेगळा ठेवून त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. पण आपण बघतोय की ह्या ठिकाणी ट्रेंड सुरू आहेत. कुठेतरी जे राजकारणी आहेत त्यांच्या नावाने या स्पर्धा वगैरे ठेवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने या जगमान्य झालेल्या आहेत. पण मला असं वाटतं की स्पर्धा अशी असावी की सुनील गावस्कर चषक, स्पर्धा अशी असावी की सचिन तेंडुलकर चषक, त्या गोष्टीला निश्चितपणानं मजा आहे. पण मी जरी ह्या वेगळ्या विचारांचा असलो तरी जगाला जे मान्य आहे ते मी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे ते स्वीकारणं गरजेचं आहे. आज माझ्या नावाने ही स्पर्धा ठेवल्यानंतर निश्चितपणानं आनंद आहे. आणि आपण या ठिकाणी महापालिका असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका असतील, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मेहनतीला कधी कमी पडत नाही. आणि आम्ही निवडणुका किंवा कुठल्याही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नसतो. आपण बघतोय की नैना प्राधिकरण असो, महापालिकेच्या टॅक्सेशनचा प्रश्न असो, मुंबई विरार अलिबाग कॉरिडोरचा रस्त्याचा प्रश्न असो, त्यातून मिळणाऱ्या लोकांना देयकाचा प्रश्न असो, या सगळ्या गोष्टींवरती शेतकरी कामगार पक्ष कायम लढा संघर्ष करतोय आणि त्याची फळं आपण या ठिकाणी बघतोय. यापूर्वी देवा पाटील साहेबांच्या किंवा दत्तूशेठ पाटलांच्या नेतृत्वाखाली 12.5% लढा आपण लढला, तो जिंकला आणि त्याची फळं आज पनवेल उरणकर खात आहेत. स्पर्धा हे घ्यायची असतील तर त्याला आर्थिक पाठबळ खूप महत्वाचं असतं. राजेश केनी यांनी 1 लाखाचं या ठिकाणी पाठबळ देऊन यांच्या सोबतच अनेक असे आर्थिक पाठबळ या ठिकाणी लाभलं असेल. काय त्यांचे आभार व्यक्त करा, काय त्याचा धन्यवाद देतो. कारण ज्या वेळेस स्पर्धा आर्थिक पाठबळची गरज आहे, राजेश केनी यांनी 1 लाख रुपयाचं आर्थिक पाठबळ केले. आमचे संजय गवली हे उद्योजक आहेत, जय मोटर्सचे, यांनी सुद्धा आम्हाला एक 70-80 हजाराची बाईक दिलेली आहे, त्यांचा मी धन्यवाद देईन. नंतर तिसरा धन्यवाद म्हणजे हे आमचे कैलास भोपी यांनी त्यांच्या आईच्या नावानं आम्हाला सर्व चषक दिलेले आहेत. आणि सर्वात धन्यवाद म्हणजे हे जेवढे लोक येणार आहेत, कमीत कमी 300 ते 400 लोकांचा आमचा अंदाज आहे, यांना सर्वांना सन्मान चिन्ह हे आमचे मधुकर पांडुरंग पाटील यांनी त्यांचे बंधू, मोठे बंधू बुधाजी पांडुरंग पाटील आणि त्यांच्या वहिनी आमच्यामध्ये आत्या आहेत जिजाबाई बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ दिलेले आहेत. तिसरा आमचा मोठा पाठबळ आहे, आमचा सायकली दिलेल्या आहेत, त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देईन.